शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक माने बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष मंदिरात समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी पल्स पोलिओ लसीकरण हे वटवृक्ष मंदिरात शासकीय योजनेनुसार वेळोवेळी आयोजित करण्यात येत असते। त्या अनुषंगाने यंदाही पोलिओ लसीकरणाचे आयोजन मंदिरात करण्यात आल्याची माहिती इंगळे यांनी दिली। पुढे बोलताना इंगळे यांनी मंदिरात श्रींच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांच्या, लहान मुलांनी व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पाल्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याकरता जे भाविक घर सोडून दर्शनाकरता येथे येतात त्यांच्या बालकांकरता येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मनोगत व्यक्त केले। वटवृक्ष मंदिरातील ही लसीकरण मोहीम पुढील आठवडाभर चालणार आहे। या उपक्रमास ग्रामीण अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अंजली खरात, व्ही कोटनूर, सविता बिराजदार, विजयालक्ष्मी लोहार, पल्लवी जाधव, सुप्रिया नाईक, रेश्मा लोणारे, कुंभार आदी उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत। तर या लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, सागर गोंडाळ, रविराज महिंद्रकर, संतोष जमगे, गिरीश पवार, प्रसाद सोनार आदींसह स्वामी भक्त व परिसरातील नागरिक उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।